नाशिकमध्ये मंत्र्याला भर कार्यक्रमात जाब. संविधानाच्या शिल्पकाराचा विसर पडलाच कसा? माधवी जाधवांचा रोखठोक सवाल. प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी नाशिकमध्ये घडला संतापजनक प्रकार. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात अनेक नेत्यांची नावे घेतली, पण ज्यांनी देशाला संविधान दिले त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक टाळले. या अपमानास्पद घटनेनंतर वन विभागाच्या धाडसी अधिकारी माधवी जाधव यांनी भर कार्यक्रमात मंत्र्यांना थेट जाब विचारत त्यांची बोलती बंद केली. गिरीश महाजन यांनी भाषणात नक्की काय चूक केली? अधिकारी माधवी जाधव यांनी मंत्र्यांना कसे सुनावले? प्रकाश आंबेडकरांनी अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाईची मागणी का केली? ही चूक होती की RSS भाजपाच्या विचारसरणीचा भाग? माफी मागूनही हा वाद का पेटला आहे? हा प्रश्न फक्त एका नावाचा नाही, तर 140 कोटी भारतीयांच्या अस्मितेचा आहे. बाबासाहेबांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. जनतेचा आवाज, तुम्हाला काय वाटते? मंत्र्यांची माफी पुरेशी आहे की त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. अशाच धडाकेबाज बातम्यांसाठी आत्ताच सबस्क्राईब करा आवाज माझा ऑफिशियल न्यूज. सगळ्यात प्रथम तर सगळ्यांना जय शिवराय, जय ज्योतिबा आणि जय भीम सगळ्यांना, आणि जय संविधान. काय बोलावं मला काही समजत नाहीये, पण आज संविधान दिवस आहे हे सगळ्यांना माहिती आहे. कुठल्या पण महापुरुषाने कुठल्या विशिष्ट जातीसाठी काम नाही केले, आणि त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी ज्यांनी काम केले ते माझ्यासाठी पुनर्जन्म देणारं व्यक्तिमत्व आहे. मग ते महात्मा फुले तर आहेच, ज्यांनी शिक्षण दिलं. त्यानंतर रघुनाथ कर्वे ज्यांनी संतती नियम देऊन स्त्रियांचं आयुष्य सुकर केलं. आणि तिसरे म्हणजे जे कायमच ज्यांना पिढ्यानपिढ्या त्यांचं ऋण फिटणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी हिंदू कोड बिल, म्हणजे आज मला शोकांतिका आहे की मी जेव्हा जय भीमचा नारा लावला तेव्हा मला पोलीस स्टेशनला घेऊन येणारी जी महिला होती तिला पण म्हटलं, बाई आज तुझी वर्दी घालून मला घेऊन चालली ना पोलीस स्टेशनला, हे पण त्या बाबासाहेबांची कृपा आहे बरं तुझ्यावर. मला हसायला आलं, मी अजूनही आनंदी आहे. मला काही वाईट वाटत नाहीये. माझी नोकरी, माझं प्रमोशन मला काहीच कळत नाही, कारण माझ्या बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाचा जो राजीनामा दिला होता तो माझ्यासारख्या महिलांसाठी दिला होता. त्याला माहिती होतं का भविष्यात माधवी जाधव जन्माला येणार आहे नाशिकमध्ये, आणि ती माझ्या अस्तित्वासाठी लढणार आहे? नव्हतं माहिती, पण आमचं अस्तित्व निर्माण व्हावं. आज ज्या बसल्या आहेत ना तिकडे मंत्रिमंडळात डोक्यावर पदर घेऊन निवडणुक्या पुरत्या, त्या पण बाबासाहेबांच्या जीवावर बसल्या आहेत. नाही तर विशिष्ट जातीने तेच काम करायचं असं लिहून ठेवलं होतं. चूल आणि मूल याच्या पलीकडे ह्यांच्या संविधानानुसार कुठला वाव स्त्रीला नव्हता. आणि ज्या संविधानाने आज मला ही ताकद दिली आहे, त्या बाबाला जेव्हा हे संपवायला जात आहे तेव्हा त्यांची ही लेख तेवढ्याच निडरतेने उभी राहिली, आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे. जास्त काही बोलणार नाही. गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही. म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय, तिथे जरी त्यांनी नदीत आंघोळ केली तरी तो धुतला जाणार नाही. इतकं